नमस्कार ताई, नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. आता मी एक मूळ मुद्द्यांवरती येतो. म्हणजे हे प्रश्न माझे नाही आहेत. हं, हं. याचा प्रचार केला जातोय या निवडणुकीमध्ये. हं, हं. म्हणून मी हा प्रश्न विचारतो की मराठी माणसा जागा हो, तुझ्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई आहे. हा प्रचार केला जातोय. तुम्ही कितपत सहमत आहात? मराठी माणसाचं नाही सांगणार, पण मुंबईकरांचं अस्तित्व नक्कीच धोक्यात आहे. कसं सांग? साहेबांनी हिंदुत्व सोडले. आता शिवसेना आणि हिंदुत्व यांचा काही संबंध राहिलेला नाहीये. साहेब होते. हिंदू म्हणा, मुस्लिम म्हणा, त्यांनी कधी कोणत्या जातीवर विषयांचा विषयांतर केला नाही. ताई, प्रभाग क्रमांक 17 मधून तुम्ही ही निवडणूक लढताय. बरोबर. तुम्ही आता MBA आणि HR केलाय. आता परीक्षा द्या. ज्या वॉर्डमधून तुम्ही ही निवडणूक लढताय त्याचा कितपत अभ्यास केलाय तुम्ही? की तुमच्या विभागातून तुमच्या व्यतिरिक्त तुमचे प्रतिस्पर्धी अजून कोण कोण आहेत? ही मेट्रो खूप आधीच आली असती, पण केवळ उद्धव साहेबांमुळे ती उशिरा आली. कारण मुंबईमध्ये आता जर बघायला गेलं तर नॅशनल पार्क सोडल्यानंतर आरेचंच मोठं जंगल आहे. मी का मत देऊ तुम्हाला? कुठली अशी मदत केली? राजकारणामध्ये जर का बदल हवा असेल तर शिक्षित माणसांनी राजकारण घ्यायला हवं. नमस्कार, मी राजेंद्र शिसतकर. महानगरपालिकेच्या निवडणुकांचा बिगुल आता वाजलेला आहे. वेगवेगळे पक्ष, वेगवेगळे उमेदवार आपलं नशीब या निवडणुकीमध्ये आजमावणार आहेत. आज आपल्या सोबत आहेत प्रभाग क्रमांक 17च्या शिवसेना आणि मनसेच्या उमेदवार अश्विनीताई सागर सरफरे. नमस्कार. नमस्कार ताई, नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं आमच्या या कार्यक्रमामध्ये. धन्यवाद. ताई, तुमच्या मी इंस्टाग्राम प्रोफाईलला वाचलं की तुम्ही MBA इन HR आहात. बरोबर. म्हणजे MBA इन HR त्यानंतर एक छान कॉर्पोरेट लाईफमधली नोकरी ते न करता समाजसेवा, राजकारण हा विषय कसा काय निवडलात तुम्ही? ही गोष्ट बरोबर आहे की मी MBA इन HR केलंय. कॉर्पोरेट जॉब सुद्धा केलेला आहे. ओके. त्याचबरोबर ही सुद्धा गोष्ट आहे की मी आणि माझे मिस्टर 2016 पासून शिवसेनेत सक्रिय आहोत. ओके. हां. तर मिस्टरांच्या निमित्ताने मी तिकडे इंट्रोड्यूस झाले शिवसेनेमध्ये. ते युवासेना अधिकारी होते तेव्हाच्या वेळेस. त्यांच्याबरोबर ॲज अ बॅक सपोर्ट मी कंटिन्युअसली होते त्यांच्याबरोबर. आणि त्यांचं काम एवढं सुंदर होतं की त्यांना बोलतो ना आपण, शिवसेनेच्या ऑर्गनायझेशनमध्ये त्यांना प्रमोशन्स मिळून ते शाखा प्रमुख झाले. अरे वा वा. आणि गेले 3 वर्ष ते शाखा प्रमुख आहेत. त्या निमित्ताने आम्ही भरपूर चांगल्या समाजसेवेच्या गोष्टी केल्या. त्यांच्याबरोबर मी त्यांचा एक आधारस्तंभ म्हणून कायम स्वरूपी त्यांच्याबरोबर स्त्री राहिली. जर का नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली तर नवऱ्याची प्रगती होतेच होते. म्हणजे मी स्वतः याचा साक्षीदार आहे. कारण माझी बायको माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली म्हणून मी या क्षेत्रात सगळं करू शकलो. मला खरी तरी सांगा गोष्ट की आहे. तुमच्या विभागातून तुमच्या व्यतिरिक्त तुमचे प्रतिस्पर्धी अजून कोण कोण आहेत? आमच्या विभागातनं प्रतिस्पर्धी आम्ही 3 जणी आहोत, जे आता नगरसेवक इलेक्शनमध्ये उभे आहोत. बेसिकली कसं आहे की आपला जो पूर्ण विभाग आहे, बोरिवली विभाग, तिकडे 5 प्रभागांमध्ये लेडीज सीट आलेली आहे आणि ओके. 1 जनरल आली आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला स्त्री शक्ती भरपूर दिसणार आहे. आणि आपल्या म्हणजे माझ्या प्रभागामध्ये 17मध्ये काँग्रेसमधनं आहेत, BJPमधनं आहेत आणि मी स्वतः शिवसेना मनसे युतीमधनं आहे. नाही, चांगली गोष्ट आहे. आता मी एक मूळ मुद्द्यांवरती येतो. म्हणजे हे प्रश्न माझे नाही आहेत. हं, हं. याचा प्रचार केला जातोय या निवडणुकीमध्ये. हं, हं. म्हणून मी हा प्रश्न विचारतोय की पोस्टर्स बघितले मी वेगवेगळ्या भिंतींवरती हं, हं. कुठेही लावलेले आहेत की मराठी माणसा जागा हो, तुझ्या अस्तित्वाची ही शेवटची लढाई आहे. हा प्रचार केला जातोय. तुम्ही कितपत सहमत आहात या याच्याशी की खरंच मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात आहे? मराठी माणसाचं नाही सांगणार, पण मुंबईकरांचं अस्तित्व नक्कीच धोक्यात आहे. कसं सांगा? कारण की आता गेली वर्ष आपण सगळे बघतोय, जसं मी स्वतः आता प्रचारासाठी फिरते, भरपूर ठिकाणावरनं मला असे फीडबॅक्स येत आहेत की खरंच बदल हवा, कारण का आम्हाला विकास हवा. विकास आम्हाला कुठेच दिसत नाही. गेली एवढी वर्ष सत्ता जिथे आहे तिथे ती स्थिर
जरी दिसते आपल्याला कंटिन्युअसली, तरी पण आमच्या इकडे विकास काय होत नाही. आणि हे माझे शब्द नाही आहेत, हे प्रचारामध्ये फिरल्यावर जी नागरिक आहेत त्यांचे शब्द आहेत. तर बरोबर. अस्तित्वाची लढाई ही मराठी माणसाची नसून ती प्रत्येक मुंबईकराची आहे, ज्याला महानगरपालिकेपासनं जी पण आपलं मूलभूत सुविधा म्हणा, बाकी सगळ्या गोष्टी म्हणा, ज्या नगरपालिकेवर आपण डिपेंड आहोत, त्याच्याकडनं मिळणारे त्याकरिता. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुमच्या शाखेमध्ये किंवा इथे फक्त मराठी माणूसच येतो असं नाही, तर इतर भाषिकही येतात. आपण जसं म्हणतो ना, युनिटी इन डायव्हर्सिटी, हां. आमची शाखा तशी आहे, आमचा वॉर्ड तसा आहे. आमच्या शाखेमध्ये पूर्णपणे म्हणजे उत्तर भारतीय आहेत, हो. दक्षिण भारतीय आहेत, बंगाली आहेत, गुजराती आहेत, मराठी आहेत, सर्व प्रकारची माणसं आहेत आणि आम्ही एकत्र ॲज अ परिवार राहतो. तसंच आपल्या वॉर्डमध्ये सुद्धा आहे. कॉस्मोसिटी असल्यामुळे सगळ्या प्रकारची माणसं राहतात आणि तिकडे कुठे सुद्धा भाषेचा विषय निघत नाही. मग तुमच्या शाखेमध्ये उत्तर भारतीय आहेत किंवा त्यांना आहेत, असं नाही ना करत की मराठीत बोल आणि महाराड विराड? उलट ते स्वतः आम्हाला सांगतात की जर महाराष्ट्रात राहतोय तर मराठी लँग्वेज येणं गरजेचं आहे. कसं, जर आपण राजस्थानमध्ये राहत असतो तर आपल्याला जर राजस्थानी आली नसती तर मग समोरच्या माणसाला कळलं कसं असतं, विचारांची देवाणघेवाण कशी होणार. तर ज्या स्टेटमध्ये राहतोय, ज्या राज्यात राहतोय, त्याची भाषा आपल्याला कळणं गरजेचं आहे. अच्छा, नाही भाई, हा मुद्दा तर आहेच, पण मी यासाठी विचारलं होतं की खरंच अस्तित्वाची लढाई शेवटची आहे का किंवा नाही आहे. आणखीन एक प्रश्न म्हणा किंवा असा आरोप केला जातो की साहेबांनी हिंदुत्व सोडले, आता शिवसेना आणि हिंदुत्व यांचा काही संबंध राहिलेला नाही आहे, तर हिंदूंसाठी इतर पक्ष जे आहेत तेच आहे. तर तुम्हाला खरंच तसं वाटतं का? साहेब होते. हिंदू म्हणा, मुस्लिम म्हणा, त्यांनी कधी कोणत्या जातीवर विषयांचा विषयांतर केला नाही. सगळे प्रकारची माणसं त्यांच्याकडे यायचे. जातीवरनं राजकारण करणं हे कधीच त्यांच्या रक्तात नव्हतं आणि कधी आमच्यापर्यंत जी संस्कृती पोचली आहे त्यांची त्याच्यामध्ये सुद्धा नाही आहे. आपण जिकडे जन्म घेतो तो परिवार, त्या परिवाराचं नाव आपल्याला आडनाव म्हणून लागतं. जात असू दे, काही कोणतीही गोष्ट असू, समाज असू दे, पण प्रत्येक माणूस जो साहेबांकडे धावतो तो वेगवेगळ्या ठिकाणावरचा होता आणि त्यांच्यावर जेवढा विश्वास आहे तर त्यांचीच संस्कृती जी आम्ही बाळगतो साहेबांची, आमच्यावरही त्यांनी तेवढाच विश्वास दाखवला. आणखीन एक आरोप केला जातो तो म्हणजे की मुंबईची जी आता लाईफलाईन म्हटली जाते तयार होतीये मेट्रो, ही मेट्रो खूप आधीच आली असती, पण केवळ उद्धव साहेबांमुळे ती उशीर आली. तुमचं काय मत आहे याबद्दल? उलट मी असं म्हणेन की उद्धव साहेबांमुळे बऱ्याचशा योजना, जेवढ्या म्हणजे त्यांनी योजना आणल्या, उद्धव साहेब आणि आदित्य साहेब त्यांनी जेवढ्या योजना आणल्या, प्लॅन केल्या आपल्या सिटीसाठी, त्या आता आपण सगळ्या बघतोय. फक्त एवढंच प्रकार झाला की त्यांनी त्या आणल्या, त्याच्यानंतर काही कारणांमुळे संघर्ष काळ असा आला की गोष्टी बदलल्या आणि आता त्याच योजना दुसरी माणसं त्यांच्या नावाने राबवत आहेत. फक्त एवढाच फरक आहे. पण तुम्ही तसं म्हणालात की मेट्रो उशिरा आली, तर मेट्रो उशिरा येण्याचं कारण कसं झालं, आरे आहे आपलं. आपल्याला सर्वांना माहिती आहे की मुंबईमध्ये हरित भाग केवढा राहिला आहे, अगदी कमी राहिला आहे. आता त्यातलं मुंबईची एक हवा आजच काहीतरी हवेची 183 वरती आलेली आहे. एवढी गुणवत्ता वाईट तेवढी हवा चांगली राहिली नाहीये राहिली नाहीये. हवेची. तर पहिलं म्हणजे आरे रिलेटेड. आरेमध्ये जेवढी झाडं होती ती कापण्याचा परवानगी ही सरकारने दिली. त्याच्यामुळे उद्धव साहेब जे आपले आहेत, आमचे पक्षप्रमुख, त्यांनी तिकडे थांबवण्यासाठी सांगितलं, कारण का झाडं कापणं हे योग्य नाही. नाहीच. पर्यावरण आपण सुरक्षित ठेवणार कसं, जर पर्यावरण सुरक्षित नसेल तर आपण सुद्धा सुरक्षित नसणार. हो, कारण मुंबईमध्ये आता जर बघायला गेलं तर नॅशनल पार्क सोडल्यानंतर आरेचंच मोठं जंगल होतं. साहजिक आहे. आणि आता जरी आपण बघितलं, जसं आपण म्हणतो हवेची गुणवत्ता कमी झालेली आहे रस्त्यावर, आता सध्याच्या सिच्युएशनमध्ये आपण जानेवारी 2026 बोलतोय, आपल्याला सर्वांना माहिती आहे की सर्व जणांना व्हायरल आहे. सर्दी, खोकला, प्रत्येक 2 माणसानंतर तिसरा माणूस खोकतोय. त्याला कारण काय आहे? कारण हेच आहे, झाडं कमी झाली आहेत, सर्व ठिकाणी खोदकाम झालेलं आहे, प्रदूषण वाढलेलं आहे. विकास हवा, पण पर्यावरण पण तेवढंच महत्त्वाचं. येस, तेवढंच ॲब्सोल्युटली. महत्त्वाचं आहे. पर्यावरण असेल तर आपण असू. बरं, मला एक असा प्रश्न विचारायचा की समजा ताई मी तुमच्या विभागातला आहे, हम्म. मी का मत देऊ तुम्हाला? मला कारण खूप आहे. चांगला प्रश्न आहे हा. कसं आहे, पहिली गोष्ट म्हणजे माझं एज्युकेशन.
मी MBA इन HR केलंय. HR HR इन द सेन्स ह्युमन रिसोर्स. येस, ॲब्सोल्युटली. MBA केल्यामुळे व्यवस्थापनाचं नॉलेज आणि दुसरं HR म्हणजे माणसांना समजण्याचं नॉलेज. हो. नगरसेवक ही जी पोझिशन आहे ती ह्याच करिता आहे की आपण पब्लिक बरोबर किती आहोत. तर प्रत्येक माणसाला समजून घेणं हे त्या नगरसेवकाला आलं पाहिजे आणि ते मी नक्कीच करू शकते. ह्याच्याबद्दल मला कॉन्फिडन्स आहे आणि ह्याच्याबद्दल फीडबॅकसुद्धा मला चांगला मिळाला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, मी 2016 पासून सक्रिय आहे आपल्या शिवसेनेमध्ये. तर शिवसेनेची विचारधारणा घेऊन आतापर्यंत इथपर्यंतचा प्रवास एवढा सुंदर झालेला आहे. तर तोच प्रवास पुढे न्यायचा आहे आणि शिवसेना कधीच कोणामध्ये डिस्क्रिमिनेशन करत नाही. ही गोष्ट खूप लक्षात घेण्यासारखी आहे की शिवसेना म्हणजे विश्वास आहे माणसाचा. तिकडे हिंदी, मराठी, गुजराती असं काही येत नाही. माणूस विश्वासाने शिवसेनेत येतो कारण की त्याला माहिती आहे की हा तो पक्ष आहे जो माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह करेल. जर मी एक हाक मारली तर कोण माझ्यासाठी रात्री अपरात्री धावत येणार? तर शिवसेना. म्हणजे तुमच्या ज्या मनसे. शाखेमध्ये आता तुमची जी शाखा आहे इथं तुम्ही अशी काही लोकांना मदत केली आहे का, की कुठली अशी मदत केली आहे? आपली जी शाखा आहे ती चिकूवाडीमध्ये आहे. आपल्या जवळ एक जॉगर्स पार्क आहे. तर त्या ठिकाणी बरेचसे असे सिच्युएशन झाल्या, किस्से झाले की जिथे मुलं मुलींना त्रास देत होती किंवा अपरात्री पार्टीज वगैरे होत होत्या, ड्रग्ज रिलेटेड काही गोष्टी झालेल्या. तर आम्ही त्या रिलेटेड कंप्लेंटसुद्धा केल्या. नंतर काही पेरेंट्स पण असे होते की जॉगर्स पार्कमध्ये फिरता फिरता त्यांना लक्षात आलं की काही मुलं चुकीच्या पद्धतीने मुलींना बघतायत किंवा व्हिडिओ काढतायत आणि त्यांनी पहिली धाव कुठे घेतली असेल तर ती आमच्या शाखेत घेतली. बरं, ही मराठी माणसं होती ज्यांनी धाव घेतली की नाही. इतर भाषिक होते? इतर भाषिक होते. ओके. पण त्यांना विश्वास होता की जर कोण मदत करू शकतं ह्या सिच्युएशनमध्ये, मी पोलीस स्टेशनला जाणार नक्की, पण तिथपर्यंत पोहोचेपर्यंत वेळ लागणार, पण पहिली माझी कोण त्या मदत आधी करू मदत शकतं करेल. तर शिवसेना आहे. हा विश्वास जो विश्वास. सेनेने इतकी वर्ष कमवला होता तो अजूनही तुमच्या अजूनही कायम आहे आणि हा कायम ठेवायचा आहे आम्हाला. करेक्ट. ताई, आता तुम्ही उल्लेख केलात की चिकूवाडी, जॉगर्स पार्क किंवा शिंपोली हा जो विभाग येतो, तर या विभागामध्ये स्लम किंवा बैठी घरं बरोबर. अशी वस्ती पण आहे तिथे. येस. तर त्या तिथं राहणाऱ्या विशेषतः महिला, त्यांचं शिक्षण कमी असतं किंवा त्या घरकाम करून राहतात किंवा तिकडे इतर खूप प्रॉब्लेम्स असतात. अशा महिलांसाठी काही तुम्ही ठरवले का, काही करणार का? हो, खरंच. म्हणजे मी अगदी मनापासून सांगेन की ह्या इलेक्शनला उभं राहण्याच्या आधी जसं मी तुम्हाला सांगितलं, मी MBA इन HR करायचं आहे. माझा पुढचा एक दृष्टिकोन होता की मला एक अशा प्रकारे उद्योग निर्माण करायचा आहे जेणेकरून समाजाला मदत होईल. पैसे कमवणं, प्रत्येकजण पैसे कमवतं, पण ती एक गोष्ट झाली, पण समाजाला आपल्याकडनं कशी मदत होईल आणि कोणता समाज जो खरंच दुर्लक्षित होतोय. म्हणजे अगदी ज्यांचं शिक्षण कमी आहे म्हणा, कुठूनही तो माणूस येऊ शकतो. शिक्षण कमी आहे, त्यांना तेवढ्या मूलभूत सुविधा मिळत नाही आहेत किंवा पगार तेवढा मिळत नाही किंवा आहे, त्यांचे हक्क त्यांना माहित नाही. हक्क माहिती नाही आहेत. इवन अशी पण सिच्युएशन आपल्याकडे आहे की ज्यांनी इंजिनिअरिंग केलं आहे, हायर स्टडीज केले आहेत, पण नोकऱ्या तेवढ्या अवेलेबल नसल्यामुळे किंवा लांब लांब असल्यामुळे त्यांना बिचाऱ्यांना 10-20 हजारची नोकरी करायला लागते, उच्च शिक्षण घेऊन सुद्धा. मग अशी सगळी आपल्या प्रभागातली माणसं आहेत, त्यांना आपण कसं उद्योग थ्रू रोजगार निर्माण करू शकतो. तर ही जी संधी माझ्याकडे आली आहे ना नगरसेवकची, ही खरंच खूप छान संधी आहे. म्हणजे माझं शिक्षण आणि ही संधी एकत्र जर केलं तर त्यांच्याकडे आपल्या गव्हर्नमेंटच्या भरपूर स्कीम्स आहेत त्या पोचवू शकतो आपण, योजना आहेत त्या पोचवू शकतो. एक योजना आहे महिलांसाठी, ही मी खास स्पेशली सांगेन महिलांसाठी, की उद्योग आधार म्हणून आहे, जिकडे गव्हर्नमेंट हेल्प करते, सबसिडीसाठी हेल्प करते. ऑब्व्हियसली लोन असणार, इंटरेस्ट असणार, पण गव्हर्नमेंट पूर्णपणे लायसन्सिंगसाठी फ्री हेल्प करते. बाकी सगळ्या फ्री हेल्प्स करतात, ट्रेनिंग देतात की बिझनेस कसा काढावा. म्हणजे ज्या व्यक्तीला लोणचं बनवायचं माहिती आहे, पापड बनवायचं माहिती आहे, ती पण व्यक्ती हे उद्योग आधारच्या माध्यमातून योजना वापरून गोष्टी करू शकतात. तर जसं तुम्ही मगाचा प्रश्न होता की मला काय समाजासाठी करायचं आहे, तर मला नक्कीच असे काही उद्योग समाजासाठी उभे करायचे आहेत जेणेकरून त्या व्यक्तींना नोकरी मिळेल,
त्यांचा कामधंदा होईल, त्यांना रोजगार मिळेल. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर आपण बघितलं की प्रवासामध्ये ना माणसाचा खूप वेळ जातो. म्हणजे मी स्वतः जॉब केलाय त्याच्यावरनं सांगते. सर्वात माणूस थकतो कुठे, तर प्रवासामध्ये. नोकरीवर गेल्यावर 8-9 तास त्याचे चांगले जातात, ठीक आहे, त्याचं स्वतःचं काम आहे. पण सर्वात जास्त थकतो प्रवासामध्ये. जर असे उद्योग आपण, चांगले उद्योग आपण निर्माण केले आपल्याच प्रभागामध्ये, तर प्रभागातलीच माणसं त्याचा फायदा घेऊ फायदा शकतात. घेतील, correct. त्यांचा वेळ वाचेल. आणि त्यांचा त्याला वेळ गव्हर्नमेंटच्या वाचल्यामुळे वेगवेगळ्या स्कीम आहेत. जसं आता तुम्ही ही Yes. स्कीम सांगितली गव्हर्नमेंटची, ही मला पण माहित नव्हती. पण जर का तशी स्कीम त्या लोकांपर्यंत पोचली, तर ते स्वतःचा उद्योगधंदा सुरू करतील. सुरू करू म्हणजे शकतात. म्हणजे 2 तास जायला 2 तास यायला 4 तासाचा प्रवास करण्यापेक्षा तो स्वतःचा उद्योग करेल आणि Yes. त्याच्यातून पैसे चांगले कमवेल. चांगले कमवेल सुद्धा. आणि काही अशा स्कीम्स पण आहेत की आपण ग्रुप बिझनेस करू शकतो, तर ते सुद्धा करू शकतात, इंडिव्हिज्युअल बिझनेस किंवा ग्रुप बिझनेस. पण मेन मुद्दा काय माहितीये, जसं मी तुम्हाला म्हणाले की वेळ वाचवणं. आपण एवढे फास्ट झालो आहेत ना की आपल्याला स्वतःसाठी वेळ मिळत नाही. ती रात्रीची झोप जी छान लागणारी ती तेव्हाच लागणार आहे जेव्हा माणूस थकणार नाही. परिवारासाठी जर तो वेळ देऊ शकला तर त्याला खूप बरं वाटणार आहे. हे 2 मुद्दे माझे आहेत की त्याला रात्रीची झोप चांगली लागायला पाहिजे, त्याला त्याच्या परिवारासाठी वेळ मिळाला पाहिजे, स्वतःसाठी वेळ मिळाला पाहिजे. नाही, हे खरंच चांगलं आहे. एक आता मनापासूनचा प्रश्न विचारला हम्म. की जशा निवडणुका येतात, बरेच या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून या पक्षात जातात. बरोबर. उद्धव साहेबांनी तर बरंच काय काय पाहिलंय, भोगलंय, सहन केलंय. बऱ्याच जणांनी साथ सोडली आणि निघून गेले. तुम्हाला कधी नाही वाटलं असं, किंवा ऑफर नाही आली, किंवा काय झालं असं की तुम्ही का राहिला साहेबांबरोबरच? बाळासाहेब ठाकरे म्हणजे ज्यांनी पूर्ण मुंबईकरांना एक असं आधारस्तंभ निर्माण केलाय, त्यांचं नावच खूप आहे सर्वांसाठी. आणि उद्धवसाहेब ठाकरे ते अगदी त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन ते पुढे चालले आहेत. आणि जर उद्धव साहेबांबद्दल एक गोष्ट मनापासून सांगायची असेल तर ती म्हणजे कोविड काळ होता आपला. बोलतो ना, जे होतं चांगल्यासाठी होतं. हो. उद्धव साहेब त्या टाइमला, कोविड काळाच्या टाइमला मुख्यमंत्री होते, ते खरंच खूप छान झालं. त्यांनी एवढ्या योजना, एवढ्या माणसांना सगळ्या गोष्टी पुरवल्या गेल्या. आपलं कोविड सेंटर उभं केलं वर्ली डोममध्ये सर्वात पहिलं. अशा बरेचसे ऑक्सिजन बऱ्याच ठिकाणी सिलेंडर्स ते आपल्या भरपूर दहिसरला पण नंतर झालं होतं. नंतर झालं ते सर्वात गोरेगावला पहिलं तिकडे झालं होतं. तो डिसिजन त्या टाइमला घेणं, हे जर कोणी करू शकलं तर त्यांनी केलं. मला वाटतं महाराष्ट्र हा पहिला राज्य होतं की ज्यांनी हे सुरू केलं. आणि त्यावेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपले उद्धव साहेब होते. त्यांनी पण खूप लकी आहोत की ते मुख्यमंत्री पद त्यांना मिळालं आणि त्यांना लाभल्यामुळे कोविड टाइमचा जो पूर्ण काळ होता तो खूप महाराष्ट्राने व्यवस्थितरित्या सांभाळला गेला. तो नेहमी असं म्हटलं जातं की राजकारण हे सामान्य माणसांचं काम नाही, पण मला असं वाटतं तुमच्याशी बोलल्यानंतर की राजकारणामध्ये खरंच शिक्षित माणूस जर का आला तर समाजात नक्कीच बदल घडू शकतो. डेफिनेटली. ताई, आता मला सांगा, समजा निवडून आलात तर आता हे जे काही बोललंय ह्यातलं सगळं कराल की इतर राजकारणासारखं तेव्हा बोलले होते आता नाही? जसं तुम्ही म्हणालात ना की संघर्ष काळ आला तर तुम्हाला विचार नाही पडला का दुसऱ्या ठिकाणी जायचा किंवा तुमचं डिसिजन जे आहे ते, तेव्हा सुद्धा विचार नाही पडला. कारण का की जो आपल्यासाठी उभा आहे त्याच्याबरोबर आयुष्यभर खंबीर साथ देण्याची ताकद आहे, विश्वास आहे मनामध्ये. आणि मनाला पण आमच्या हेच पाहिजे की आम्ही जे करू ते मनापासून करू. म्हणून फक्त राजकारणात येणं आणि आश्वासनं देणं हे नाही आहे. मनापासून मला काय वाटतं माणसांसाठी करायचं, समाजासाठी करायचं, ते करणार आणि ते आयुष्यभर करणार. ताई, प्रभाग क्रमांक 17 मधून तुम्ही ही निवडणूक लढताय. बरोबर. तुम्ही आता MBA आणि HR केलाय, तर अभ्यासाची सवय तुम्हाला असणार. आता परीक्षा द्या. ज्या वॉर्डमधून तुम्ही ही निवडणूक लढताय त्याचा कितपत अभ्यास केलाय तुम्ही? म्हणजे तुम्हाला तिकडची परिस्थिती माहिती आहे का, की कुठल्या विभागात, कुठल्या रस्त्यांवरती किंवा कुठल्या गल्लीमध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत? नक्कीच. पहिली गोष्ट म्हणजे मी कोणती पण गोष्ट जर हातात घेतली त्याचं पूर्ण नियोजन आणि दुसरं म्हणजे त्याचा पूर्ण अभ्यास करूनच उतरते. ओके. आणि जसं तुम्ही आता प्रश्न विचारलात की वॉर्डबद्दल किती माहिती आहे, तर डिक्लेरेशन होणं सीटचं वगैरे हा नंतरचा भाग झाला. जेव्हा मला कळलं की ही संधी माझ्यापर्यंत पोचणार आहे किंवा एक नाव गृहीत धरलं जाणार आहे, तेव्हापासनं मी एक त्याच अँगलने विचार करून
पूर्ण वॉर्ड फिरायला सुरुवात केली. मी वाट नाही बघितली की कधी डिक्लेअर होणार आणि कधी वॉर्ड फिरायचा, प्रचार कधी करायचा नाही. मी फिरायला सुरुवात ह्याकरिता केली कारण का की जर मी बनले आणि जी मी बनले नगरसेविका, तर मला माहिती असायला पाहिजे माझ्या वॉर्डमध्ये काय चालू आहे. एक्झॅक्टली. बरोबर, सध्याची परिस्थिती काय आहे. आणि हा वॉर्ड पूर्ण फिरताना ही गोष्ट लक्षात आली मला की बरेचसे आपले एरियाज आहेत, जसं की आमचे शिंपोली गाव आहे, रत्नाबाई चाळ आहे, पोळसर एरिया आहे, जिकडे पाण्याचा दबाव खूप कमी आहे. ओके. पाणी येतंय, टायमिंग सकाळचं, रात्रीचं अशा पद्धतीत येतंय. पाणी ही अशी एक गोष्ट आहे ना, मूलभूत सुविधावाली गोष्ट आहे, की माणूस सकाळी उठून पटपट, पटपट त्याला पाणी भरायचंय, मग नोकरी करायची आहे, जायचंय, परत वेळेवर यायचंय, 15 मिनिटं हार्डली पाणी येणार संध्याकाळी, त्याच्यासाठी त्याची पूर्ण खटपट. तर हे कशाला? तर एक तो मुद्दा माझा नक्की असेल, की आपल्याला मूलभूत सुविधा माणसांपर्यंत अगदी व्यवस्थितरित्या पोहोचवायच्या आहेत. दुसरं म्हणजे चिकूवाडीमध्ये, शिंपोली काही एरियाजमध्ये आपल्याला बघायला मिळेल, की जॉगर्स पार्क आहेत, जसं मी मगाशी म्हणाले. तर एक महिलांची सेफ्टी खूप महत्त्वाची झाली आजच्या टाईमला. हो. कारण का की आता आपण जे जगात राहतोय ते डिजिटल वर्ल्ड झालंय. प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असतो, प्रत्येकाच्या हातामध्ये कॅमेरा असतो. यू नेव्हर नो की कोण कधी व्हिडिओ काढते, कोण कधी कॅमेरा घेऊन फोटो काढतोय. तर त्याच्यामुळे कोणताही माणूस कसाही कोणत्या क्षणी वागू शकतो. त्याच्यामुळे CCTVs बसवू शकतो का आपण त्या ठिकाणी, ह्याचा विचार केला. कुठे कुठे गरज आहे CCTVs बसवायची. महिलांसाठी स्पेशली काही काही एरियाजमध्ये आपण कुठे छोट्याशा चौकी बसवू शकतो का, जिकडे अगदी माणूस जर पोचायचं असेल तर तिकडे पोचू शकतो पोलिसांपर्यंत. तर कारण का की काही प्रकार, जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले, की असे काही झाले प्रकार जेणेकरून महिलांना थोडीशी भीती वाटायला लागली रात्री फिरण्यासाठी. ते जे जॉगर्स पार्क एरियामध्ये प्रत्येकजण नाईट वॉक घेतं जेवल्यानंतर, तर ते ती लोक करू शकत नाहीयेत. म्हणजे पार्क आहे पण त्याचा उपयोग आपण करू शकत नाहीयेत. आणि पोलीस दल तेवढं नाहीये की प्रत्येकाला सेफ्टी देतील. आपलं पोलीस दल आहे, सक्षम आहे. पण कसं आहे, जसं तुम्ही आता म्हणालात मनुष्यबळ की कमी आहे त्यांचं. सक्षम आहेच. मनुष्यबळ जसं तुम्ही बरोबर बोलात, की मनुष्यबळ कमी आहे. ते त्यांचा पूर्ण प्रयत्न करतायत, पूर्ण सगळ्या ठिकाणी फिरतायत. ते म्हणतात सुद्धा, मी कॉल केल्यावर आम्ही येतात. पण तरीसुद्धा एक लोकल लेवलवर एक सेफ्टी जी पाहिजे त्याच्याबद्दल विचार करणं खूप गरजेचं आहे. एक राजेश नगर म्हणून एरिया आहे, जो मी आत्ताच मगाशी आम्ही लोक गेलेलो. तर तिकडच्या इकडनं पण आम्हाला फीडबॅक असा आला की रस्त्यांची कामं झालेली नाही आहेत. गार्डन एरिया जे आहे, पेवर ब्लॉक्स वर खाली निघालेले आहेत, सिनियर सिटिझन्सला प्रॉब्लेम आहेत. तर अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या एरियामध्ये फिरल्यावर कळल्या ब्लॉक्सच्या ह्याच्यात अडकळून पडल्यानंतर हां, सिनियर सिटीजन हां. ते जीवावरच दुखणं जीवा होतं. आणि सिनियर सिटिझन आपले जे ज्येष्ठ नागरिक आहेत, म्हणजे आपण भले यूथ आहोत, आपल्याला लागलं तर आपण 10 दिवसात हां. बरे होऊ शकतो. ही गोष्ट Senior खरी आहे, पण citizens, सिनियर सिटिझन्सला रिकव्हर व्हायला खूप वेळ लागतो. म्हणजे बेसिकली काय आहे, आपला प्रत्येक वर्ग, ज्येष्ठ म्हणा, महिला म्हणा, पुरुष म्हणा, यूथ म्हणा, आपली युवा पिढी किंवा लहान मुलं, प्रत्येकाची सेफ्टी वेगवेगळ्या मार्गातनं जी गरजेची आहे ते बघणं, एक मला असं वाटतं की हे माझं पूर्णपणे जबाबदारी आहे माझी ही. ताई, मी आता फक्त एवढंच सांगेन की माझंच नाही मत आहे, हे बऱ्याच जणांचं मत आहे की राजकारणामध्ये जर का बदल हवा असेल तर शिक्षित माणसांनी राजकारणात यायला हवं, तरच तो समाज बदलू शकतो. आणि तुमच्याशी बोलल्यानंतर, तुमचे विचार ऐकल्यानंतर मला खरंच असं वाटतं की बदल व्हायला हवा. ताई आपल्या इकडे आल्या, तुम्हाला जे पडलेले प्रश्न होते ते मी सगळे त्यांना विचारले. ताई, निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला, आणि तुम्ही जिंकून यावं अशी मी प्रार्थना करतो ईश्वराकडे, कारण बदल फार महत्त्वाचा आहे आणि तो व्हावा अशी माझी इच्छा आहे. तुम्ही मतदारांना काय सांगाल, सांगा. मतदारांनो, तुम्हाला जर बदल हवा तर नक्कीच ह्यावेळेस चेहरा पाहिजे नवा. आणि परिवर्तन जर पाहिजे असेल तर परिवर्तनाचं उत्तर आहे मी स्वतः, अश्विनीताई सरफरे, प्रभाग क्रमांक 17 मधनं. थँक्यू ताई. थँक्यू.